माई तू खातेस माकडावणी, शरीर तुझं लाकडावणी, तू दिसायला काडी, जशी बुजगावण्याला घातली साडी. 2 टाइमच्या जागी 4 टाइम खाते, तुलाच कळत नाही कुठं जाते. चूक का बरोबर? हो बाबा, खाल्लेलं अंगालाच लागत नाही. होय हो, मी नसते तर तुमचं डोकं कुणी दाबलं असतं? तू नसते तर माझं डोकं दुखलं नसतं. ओ मला एक सांगा, लग्न म्हणजे काय हो? अगं लग्न म्हणजे घोड्यावर बसून केलेला गाढवपणा. लग्न करण्यासाठी तुमचं मार्गदर्शन हवं आहे. लग्न करू का नको? लग्न सगळ्यांनी केलं पाहिजे. जीवनात नुसता आनंद काय कामाचा? मी देवाकडे ना एक चांगली मुलगी मागितली होती. हा, देवाने सुद्धा माझं खूप ऐकलं बरं का. मला बरोबर मुलगी दिली. इतकी बरोबर, इतकी बरोबर, इतकी बरोबर की कायम तिचंच बरोबर असतं. पुरुषांना जेव्हा राग येतो ना तेव्हा ते एकांत शोधतात शांतता मिळण्यासाठी, आणि बायकांना जेव्हा राग येतो ना तेव्हा ते नवऱ्याला शोधतात भांडणं करण्यासाठी. अहो मी काय म्हणते? हा बरोबर आहे, तुझं बरोबर आहे. अहो पण मी अजून काहीच बोलले नाही. अगं काय फरक पडते, तसं पण तुझंच बरोबर असते. लहानपणी टिकली वाजणारी बंदूक पाहिजे म्हणून हट्ट धरायचं. मग काय, शेवटी वैतागून मोठा झाल्यावर घरच्यांनी टिकली लावणारी बंदूक आणून दिली. आता काय वाजती रोज दिवाळी सारखी. अहो कुठे काय करताय? अहो येता का घरी? असं करता तसं करता. अरे काय, शादीशुदा दिखने के लिए हमें चूड़ियां पहननी पड़ती है, सिंदूर लगाना पड़ता है, बिंदी लगानी पड़ती है, मंगलसूत्र पहनना पड़ता है. तुम्हें क्या करना पड़ता है? हमारी तो सकल ही बता देती. हातात कंदील घेऊन शोधलं ना तरी माझ्यासारखी भेटणार नाही. बात सही आहे. मी काय तुला येडा दिसलो? दुसरी पण तुझ्यासारखी शोधायला? अबे साले, हम इसका पति है, हमको सिर्फ फांसी का सजा चाहिए. फांसी का सजा थोड़ा होता है इसमें. ये द्यावा, माझ्या नवऱ्याला लय सुखी ठेव. त्याला लय पैसे दे, भरभराटून संपत्ती दे. हा, मला काही नको. त्याच्याकडून कसं घ्यायचं ते मी बघते. नाही तर आता खरं सांगा पुरुष मंडळी, आपल्या बायको इतकं आपल्याला अजून कोणी वाईट बोलेले का? तरी आपण त्याच घरी मुक्कामाला आहे. आता काय करता आपली बायको आपल्याला 2 पोरं झाल्यावर म्हणते तुम्हाला काही कळत नाही. आता काय बोलायचं? आणि आपणही कुशल होतो. अहो मला केस सरळ करायला पार्लर मध्ये जायचंय, पैसे द्या ना. कर की घरीच सरळ. घरी सरळ होत नाही तो. अख्खं खानदान सरळ केलं सण केस सरळ होण्यात होय तुझे. आमच्या बायकोचे माझे 36 गुण जुळाले. अच्छा, त्यातले 35 बायकोकडे आहेत. ठीक आहे. आणि एकच माझ्याकडे. समज गया. तो म्हणजे गप्प बसणे.